हॅलो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभम तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत करत आहे. जसं की तुम्ही या ठिकाणी थंबनेलला सुद्धा बघितलं असणार आहे की SSC JD 2026 जी आहे त्याची एक्झाम डेट या ठिकाणी वाढवली जाणार आहे का, किंवा त्या ठिकाणी सेल्फ स्लॉट जो आहे तो या ठिकाणी कॅन्सल केला जाईल का. आता हे जी क्वेश्चन आहेत, हे क्वेश्चन जे आहेत ती सर्व विद्यार्थ्यांकडूनच आलेले आहेत, कारण बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कॉन्टॅक्ट केला की सर एक्झाम डेट कधी होणार आहे, त्याचबरोबर सेल्फ स्लॉट जो आहे तो कधी या ठिकाणी ओपन होणार आहे. आणि ह्याचमुळे विद्यार्थ्यांना जे कन्फ्युजन झालेलं आहे की एक्झाम आता 23, कारण SSC ना ऑलरेडी बघा 23 फेब्रुवारीला एक्झाम डेट जी आहे ती डिक्लेअर केलेली आहे. ह्याच्या अगोदर सुद्धा मी सेशन घेतलं होतं, पण SSC आता जिचा जो नवीन पॅटर्न आहे त्या पॅटर्न नुसार SSC तुम्हाला या ठिकाणी तुमच्या चॉईसनुसार या ठिकाणी सेंटर चूज करण्याचा ऑप्शन देते. आणि तो जो सेल्फ स्लॉट आहे तो या ठिकाणी अजूनपर्यंत त्याच्या रिलेटेड काय जे अपडेट आहे ते या ठिकाणी आलेलं नाही आहे. सध्याच या ठिकाणी SSC MTH ची सुद्धा एक्झाम चालू आहे, काही एक्झाम कॅन्सल सुद्धा झाल्यात आणि त्या परत रिशेड्यूल सुद्धा झालेल्या आहेत. मग त्या एक्झाम सुद्धा या ठिकाणी ह्याच मंथमध्ये कंडक्ट केलेल्या आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर SSC JDचं जे टाइम टेबल आलं होतं त्यानुसार त्या ठिकाणी ती एक्झाम त्याच दिवशी पासून स्टार्ट होणार आहे का ती पुढे जाणार आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही आपल्या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच नंतर तुम्ही शेअर करा. ठीक आहे. लाईक करायला विसरू नका. ओके. सो व्हिडिओ स्टार्ट करूया. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी जर तुम्ही आपलं हे टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल, शुभम सर टेक्स्ट बुक, हे टेलिग्राम चॅनल या ठिकाणी सर्वांनी जॉईन करून घ्या, जेणेकरून SSC रिलेटेड जे काही अपडेट असतील ते मी तुम्हाला या टेलिग्राम चॅनलला शेअर करेन. त्याचबरोबर SSC एक्झामची जी तयारी आहे त्याची जे आपण युट्यूबला सेशन घेत आहोत त्याची सुद्धा सेशनची लिंक ह्याच टेलिग्राम चॅनलला भेटतील. जर तुम्हाला हे टेलिग्राम चॅनल भेटत नसेल तर हा QR कोड सिंपल स्कॅन करा, डायरेक्ट तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक भेटून जाईल, तिथून तुम्ही हे टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. ओके. सो आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर महत्वाचं काय बघा, मागच्या वेळेला सुद्धा मी एक व्हिडिओ घेतला होता की SSC JD ची एक्झाम डेट डिक्लेअर झालेली आहे. बट आता जे तुम्ही बघितला या ठिकाणी SSC ने एक नोटीस जाहीर केली होती की SSC MTH ची जी एक्झाम आहे ती या ठिकाणी 4 फेब्रुवारी 2026 पासून स्टार्ट होईल. आणि त्याचं जे स्लॉट सिलेक्शन आहे, ओके, या ठिकाणी त्यांनी दिलं सुद्धा होतं की 15 जानेवारी पासून या ठिकाणी स्लॉट सिलेक्शन होईल. आणि एक्झाम सुद्धा 4 फेब्रुवारी पासून स्टार्ट झाले आणि 15 जानेवारी नंतर या ठिकाणी स्लॉट सिलेक्शन सुद्धा झालं होतं. जर ह्या दोघांचा गॅप बघितला तर जवळपास 20 दिवसाचा गॅप आहे. एक्झाम डेट आणि जो सेल्फ स्लॉट आहे त्याचा या ठिकाणी जर तुम्ही डे बघितला तर या ठिकाणी टोटल 20 दिवसाचा दिवस मोका या ठिकाणी भेटलेला आहे सेल्फ स्लॉटसाठी. बट आता आपली जी SSC JDची जी एक्झाम डेट आहे त्यावेळेस त्यांनी डिक्लेअर केली होती की 23 फेब्रुवारी 2026 पासून ऑनवर्ड्स. आता इथं टेंटेटिव्ह म्हटलेलं आहे, म्हणजे ती संभाव्य डेट आहे, अशी नाही की ती फिक्स डेट असेल. ओके. टेंटेटिव्ह मेन्शन केलेलं आहे. आणि जे सेल्फ स्लॉट आहे त्यांनी काय म्हटलंय, विल बी इन्फॉर्म द इन ड्यू कोर्स. ओके. म्हणजे काही दिवसामध्ये त्यांनी डिक्लेअर करतील. बट आता जर विचार केला, मागचं जर SSC MTHचं स्लॉट सिलेक्शन जर या ठिकाणी 20 दिवस अगोदर ओपन केलं होतं, आज जर आपण डेट बघितली या ठिकाणी, समजा आज 13 तारीख आहे आणि 23 फेब्रुवारी पासून एक्झाम आहे, टोटल फक्त आपल्या जवळ या ठिकाणी 10 दिवस आहेत. विचार केला तर या ठिकाणी 50% दिवस ऑलरेडी कमी झालेले आहेत आणि 10 दिवसामध्ये सेल्फ स्लॉट देतील का, काही एक्झाम अजून पुढे जाईल, हा थोडासा मनामध्ये प्रश्न असेल, मनामध्ये डाऊट असेल. ठीक आहे. आता याच्याबद्दल निश्चित काही सांगता येत नाही, कारण SSCचं दिवसेंदिवस कधी पण काय पण चेंज होत राहतं. त्याच्या पहिला कसं व्हायचं, हॉल तिकीट जे आहे ते 4 दिवस अगोदर अवेलेबल, म्हणजे अवेलेबल व्हायचं. आता काय व्हायला लागले, एक्झामच्या अगोदर 2 दिवस सुद्धा अवेलेबल व्हायला लागले. ओके. बऱ्यापैकी विद्यार्थी म्हणतात सर माझा पेपर परवा दिवशी आहे आणि माझं अजून हॉल तिकीट आलं नाही. ठीक आहे. असे सुद्धा काय काय इश्यूज आहेत, ते आपल्याला इश्यूज बघावेच लागणार आहेत. कारण सध्या जे वेंडर आहे, पहिलं TCS घेत होतं, आता जे आहे ते एज्युकेटिव्ह घ्यायला लागले. आणि नवीन वेंडरनुसार या ठिकाणी भरपूर सारे नवीन चेंजेस सुद्धा व्हायला लागले. ठीक आहे. बट आपण एक मानून जाऊया की जी एक्झाम डेट आहे 23 फेब्रुवारी, ही त्यांनी देताना सुद्धा टेंटेटिव्ह दिली होती. ही कदाचित या ठिकाणी पुढे जाऊ शकते, पोस्टपोन होऊ शकते. ओके. त्याचबरोबर तुम्ही जर अजून एक जर बघितला, आता तुम्हाला एक थोडीशी माहिती सांगतो. सध्या या ठिकाणी SSC CHSL ची सुद्धा या ठिकाणी 2025 मध्ये एक्झाम झाली. ओके. ही एक्झाम झाली, ही एक्झाम कधी झाली, या ठिकाणी नोव्हेंबर मध्ये झाली होती, नोव्हेंबर 2025 मध्ये झाली होती. ओके. आणि
ह्याचे जे स्लॉट सिलेक्शन होतं ते या ठिकाणी ऑक्टोबरमध्ये ओपन झालं होतं. ऑक्टोबर 2025 मध्येच ओपन झालं होतं. म्हणजे जवळपास ह्याच्यामध्ये सुद्धा 20 दिवसाचा तरी या ठिकाणी गॅप भेटला होता. जर तुम्ही ह्या दोन्हीचं ऑब्झर्वेशन केला, एसएससी सीएचएसएलचा सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी 20 दिवसाचा गॅप भेटला होता. एसएससी एमटीएसचा सुद्धा तुम्हाला 20 दिवसाचा गॅप भेटला होता. पण आता जी एसएससी जीडी आहे ती या ठिकाणी 23 फेब्रुवारीला त्यांनी एक्सपेक्टेड केलं होतं, पण अजून सुद्धा स्लॉट सिलेक्शन ओपन झालेलं नाहीये. म्हणजेच या ठिकाणी आपण एक अंदाज लावू शकतो की जी आता सध्या होणारी एसएससी जीडी आहे ती कदाचित या ठिकाणी पोस्टपोन होऊ शकते, किंवा जे स्लॉट सिलेक्शन आहे, जे तुम्हाला ऑप्शन दिला होता तो सुद्धा कॅन्सल होऊ शकतो का, कधी काय चेंजेस होतील सांगता येत नाही. ओके. आणि म्हणूनच हा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जो भ्रम चाललेला आहे हा भ्रम, ठीक आहे, किंवा मनामध्ये जे डाऊट आहेत, ठीक आहे, बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे जे क्वेश्चन यायला आले ते क्वेश्चन आन्सर द्यायचं म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. सो तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, कारण एक्झाम होणार हे निश्चितच आहे. भले ती 23 फेब्रुवारीला होईल किंवा महिन्याचा, एक महिन्यात 15 दिवस, 20 दिवसाचा किंवा एक महिन्याचा गॅप राहील, त्याच्यापेक्षा तर काही जास्त होणार नाही. कारण बाकीचं शेड्यूल ऑलरेडी एसएससीने डिक्लेअर केलं आहे. 2026चं कॅलेंडर सुद्धा डिक्लेअर केलंय. आणि कॅलेंडर जर डिक्लेअर झाला असेल तर त्यानुसार त्यांना प्रॉपर टाइम टेबलनुसार एक्झाम सुद्धा घ्यावे लागतात, आणि एसएससी ते घेतं सुद्धा. ओके. त्याच्यामध्ये जास्त काही फरक दिसत नाही. ओके. मॅक्झिमम तुम्हाला एक, जरी जरी तुमच्या या ठिकाणी ती 23 फेब्रुवारीची एक्झाम पोस्टपोन जरी झाली तरी त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी 15 ते 1 महिन्याचा या ठिकाणी गॅप भेटेल. एवढंच गॅप भेटेल, त्याच्यापेक्षा तर जास्त भेटणार नाही. ओके. त्यामुळे तुमचा जो स्टडी आहे तो स्टडी कंटिन्यू ठेवा. ठीक आहे. बाकी मी तुम्हाला जे डिटेल आहे, जे ऍक्च्युअल फॅक्ट आहे तो मी तुम्हाला सांगितलेला आहे. ठीक आहे. यांनी ऑलरेडी मी तर मेन्शन सुद्धा केले की टेंटेटिव्ह आहे. सो त्यामध्ये थोडेफार चेंजेस सुद्धा होतील, किंवा सांगता पण येत नाही की 23 फेब्रुवारीला सुद्धा या ठिकाणी एक्झाम होईल. त्यांनी तिथं 20 दिवसात दिले म्हणजे इथं 10 दिवसाच्या अगोदर सुद्धा देऊ शकतात. पण एक्सपेक्टेड होतं की आज 9-10 तारखेपर्यंत तरी त्यांना दिलं पाहिजे होतं. ठीक आहे. त्याच्या अगोदर सुद्धा तसं बघितलं तर 20 दिवसाचा आपण गॅप बघितलं तर ते 3 फेब्रुवारीला चाललं पाहिजे होतं. आता 3 फेब्रुवारीहून या ठिकाणी 10 दिवस परत एक्स्ट्रा झालेत. ओके. म्हणजे अजून काहीतरी अपडेट आलेलंच नाहीये. त्याच्यामध्ये सुद्धा अजून एसएससी एमटेची एक्झाम चालल्या होत्या, त्या अजून सुद्धा चालल्यात. त्याचे सुद्धा या ठिकाणी काय व्हायला लागले, पोस्टपोन व्हायला लागलेत. ओके. आणि त्या परत रिशेड्यूल व्हायला लागलेत. मग त्यामुळे सुद्धा एसएससी एक्झाम, एसएससी एडीची जी एक्झाम आहे ती पुढे जाऊ शकते. ओके. सो तुमच्यासमोर अजून या ठिकाणी 15 ते 1 महिन्याचा या ठिकाणी कालावधी असू शकतो. आणि जर तुमची तयारी झाली नसेल तर आता सुद्धा तुमच्याजवळ वेळ आहे, असं नाही की वेळ नाही आहे. ठीक आहे. त्यासाठी टेक्स्टबुकनं तुम्हाला या ठिकाणी एसएससी जेडी संजीवनी बॅच लॉन्च केलेली आहे. ठीक आहे. ही बॅच जी आहे ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आता असणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये असणार आहे. जर तुम्हाला फास्ट रिव्हिजन करायचं असेल तर नक्कीच ही बॅच युजफुल राहणार आहे. ठीक आहे. ही बॅच तुम्हाला 3 महिन्यासाठी या ठिकाणी 350 मध्ये आहे. पण तुम्हाला जर वाटते की सर पहिल्यांदा मला ही बॅच बघायची आहे की ह्याच्यामध्ये काय काय कंटेंट आहे, कोणते कोणते टॉपिक्स आहेत, तर तुम्ही काय करू शकता, ₹1 पेमेंट करून या ठिकाणी 2 दिवस ट्रायल घेऊ शकता. जर तुम्हाला पटलं, चांगलं वाटलं असेल तर तुम्ही नंतर पुढे करू शकता. आता मुद्दा असा आहे की तुम्हाला जर समजा तुम्ही बॅच घेतला म्हणजे तुमचं फक्त एसएससी जीडीची तयारी होणार आहे का, नाहीये. याच्यामध्ये तुम्हाला 375 प्लस एक्झामची तयारी करता येणार आहे. किती एक्झामची? 375 प्लस एक्झामची तयारी करता येणार आहे. कारण एसएससी न ऑलरेडी कॅलेंडर डिक्लेअर केलेलं आहे. आणि कॅलेंडरनुसार या ठिकाणी तुम्हाला बाकीच्या एसएससी जीडी करत असाल तर एसएससी जीडीचे पण करता येणार आहे. एमटीएस, सीएचएसएल, सीजीएल, एसएससीच्या जेवढ्या ज्या एक्झाम आहेत किंवा रेल्वेच्या जेवढ्या एक्झाम आहेत त्या सर्व एक्झामची तयारी तुम्हाला एकाच ह्याच्यामध्ये करता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी सुपरपास नावाचं सबस्क्रिप्शन आहे टेक्स्टबुकवर, ते जॉईन करायचं आहे. हा एकच पास जॉईन करा. याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या 375 प्लस एक्झाम, त्याचबरोबर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लासेस, त्याच्यानंतर टेस्ट सिरीज, त्याच्यानंतर स्टडी नोट्स, त्याच्यानंतर प्रॅक्टिस, ह्या सगळ्या गोष्टी भेटणार आहेत. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं, जर तुम्हाला याच्यामध्ये अजून डिस्काउंट हवा असेल, आता ₹1 सर मला डिस्काउंट काय भेटणार, ₹1साठी डिस्काउंट नाही, पण तुम्ही नेक्स्ट तुमचं जेव्हा ट्रान्झॅक्शन करणार आहे तेव्हा डिस्काउंट भेटणार आहे तुम्हाला या ठिकाणी. त्यासाठी काय करायचं, कुपन कोड वापरायचा आहे SBB सर, हा कुपन कोड यूज करा. तुम्हाला या ठिकाणी डिस्काउंट भेटून जाईल. कशा प्रकारे जॉईन करायचं, खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करा. ठीक आहे. तिथं तुम्ही ₹1 परचेस करा किंवा 3 महिन्याचा परचेस करा किंवा वर्षभराचा सुद्धा त्या ठिकाणी परचेस करू शकता. तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे, असं नाही की तेच परचेस करायचं आहे. ठीक आहे. बाकी एसएससी जीडी संजीवनी लाईव्ह बॅच जी आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी जीके, जीएस, मॅथ्स, रिजनिंग, इंग्लिश, हिंदी, करंट अफेअर्स या सगळ्या क्लासेसचा समावेश आहे. ठीक आहे. आता सध्या जो पॅटर्न चाललेला आहे एज्युकेटेडचा नवीन पॅटर्न, त्या पॅटर्ननुसार या ठिकाणी क्वेश्चन वगैरे सॉल्व्ह केले जात आहेत. ठीक आहे. आणि जो क्लासचा टायमिंग आहे तो क्लासचा टायमिंग तुम्हाला या ठिकाणी बुधवार बुधवार ते शनिवार या ठिकाणी 7 वाजता आणि 9 वाजता मॅथचे क्लासेस चालू आहेत. 7 वाजता आणि 9 वाजता मॅथचे क्लासेस चालू आहेत. बाकी रिझनिंगचे वगैरे आपण कव्हर केले आहेत. ठीक आहे.
ते तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये टेस्ट सुद्धा अवेलेबल आहे. ठीक आहे. सो हीच एक माहिती होती. बाकी जे आपण तुम्हाला सांगितलं होतं, जसं की तुम्ही थंबनेलला सुद्धा बघितलं आहे, की एक्झाम डेट वाढवली जाईल का किंवा स्लॉट सिलेक्शन कॅन्सल होईल का, ह्याच्यामधला मी तुम्हाला आता जो गॅप आहे, जो इश्यू आहे किंवा जो फॅक्ट आहे, तुम्ही ऑलरेडी तुमच्यासमोर क्लिअर केलेला आहे. ओके. बाकी अजून काही अपडेट आलं असेल तर नक्कीच मी तुमच्यासमोर शेअर करेन. ठीक आहे. तब तक के लिए तुमची जी तयारी आहे, तुमची जी स्टडी आहे त्यावर फोकस करा. कधी सुद्धा एक्झाम डेट धडकू शकते. ठीक आहे. ओके. आणि सेल्फ स्लॉट सुद्धा कधी सुद्धा या ठिकाणी येईल. असं म्हणू शकत नाही की एसएससी तोच रूल फॉलो करेल. ठीक आहे. त्यांची काय मनमानी आहे ती कसं करतील तसं चालतील, पण आपण आपलं काम आहे की अभ्यास करणं. ठीक आहे. स्टडी करणं, ते तुम्ही करत राहा. ठीक आहे. बाकी जे काही महत्त्वाचं अपडेट असेल ते मी नक्कीच तुमच्यासमोर या आपल्या यूट्यूब चॅनलवर घेऊन येत जाईल. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि जे विद्यार्थी या ठिकाणी एसएससी जेडी 2026 ची तयारी किंवा 2027 ची तयारी करत असेल तर त्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत ही या ठिकाणी जी माहिती आहे ती सर्वांपर्यंत पोहोचवा. त्याचबरोबर युट्यूबला सुद्धा बघा. युट्यूबला सुद्धा आपला या ठिकाणी रात्री 8 वाजता क्लास असतो. लक्षात ठेवा. एसएससी जीडीचा मॅथ्स आणि रिझनिंगचा युट्यूबला फ्रीमध्ये क्लास असतो. तो सुद्धा तुम्ही या चॅनलवर फॉलो करू शकता. ठीक आहे. ओके. बाकी हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. ह्याच्यावर मी सर्व तुम्हाला अपडेट शेअर करतो. ठीक आहे. तब तक के लिए थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर.